काँग्रेसवर दाखल झाले असतात, म्हणजे ABVPच्या गुंडांवर दाखल झाले नसते. मुळात ABVP गुंडगिरी करते हीच मोठी गोष्ट आहे. त्यांना हे बळ कुठून आलंय माहीत नाही. बघा, राहुल गांधी पुण्यामध्ये येत आहेत. ते या देशातल्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. या देशाचे ते नेते आहेत. जरी ABVPला ते मान्य नसलं किंवा मोदी शहा मानत नसले तरी भविष्यामध्ये पार्लमेंटला राहुल गांधींच्या समोरच विरोधी पक्षामध्ये ह्या लोकांना बसावं लागणार हे त्यांनी आता मानसिक तयारी केली पाहिजे. राहुल गांधी यांचा जो कार्यक्रम आहे मी पाहत होतो पुण्यात. पुण्याच्या पोलिसांनी त्यांना 30 अटी टाकलेल्या आहेत. देशाच्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्याला लोकसभेत असलेल्या 30 अटी टाकलेल्या आहेत. राहुल गांधी का परदेशातून आलेले आहेत का? राहुल गांधी या देशाचे नागरिक नाही आहेत का? पुण्यामध्ये अमित शहा येतात, अन्य काही नेते येतात, त्यांच्यासाठी अशा अटी टाकल्या जातात का? आयुक्तांकडून टाकल्या गेल्यात कधी बघा. पण आम्ही आलो की अटी टाकायच्या, खास करून राहुल गांधी. याचं कारण एकच आहे, या देशातली भारतीय जनता पक्षाची यंत्रणा आणि त्यांची सत्ता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि जसं मी काल आपल्याला सांगितलं की सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पडझडीला सुरुवात होईल. घाबरलेलं सरकार आहे. मोदी आणि शहांचे चेहरे बघा तुम्ही, चेहरे बघा दोघांचे, काळे ठिक्कर पडलेले चेहरे आहेत त्यांचे. हे घाबरलेले आहेत राहुल गांधींना. कालसुद्धा राहुल गांधीने संसद मार्ग पोलीस स्टेशनला जाऊन जो ठिय्या मांडला आणि पॅलेट गन्स चालवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करायला लावला, FIR दाखल करायला लावली आणि सरकार झुकलं. त्याच्यामुळे पुण्यातल्या भाजपच्या लोकांना वाटत असेल की ते फार मोठी मर्दुमकी गाजवत आहेत, फार मोठं शौर्य गाजवत आहेत, पोलिसांच्या मदतीनं गुंडगिरी करू इच्छितात. ही त्यांना लागलेली अखेरची घरघर आहे. ही गुंडगिरी भविष्यामध्ये मोडून काढली जाईल हे तुम्हाला मी आता सांगतो. हा बोला. याच वेळी भाजपकडून वंदे मातरम गाण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पूर्ण वंदे मातरम युवा की आवाज म्हणून. मग युवा की आवाज म्हणजे काय असतं? हे वंदे मातरम म्हणजे युवा की आवाज. बाकी काय ना, बेरोजगारी, महागाई, नोकऱ्या, ही युवा की आवाज नाही आहे का? वंदे मातरमचा आणि भाजपचा संबंध आला कधी? वंदे मातरमचा आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध नसून वंदे मातरमचा आणि काँग्रेसचा संबंध. ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही त्यांनी वंदे मातरमची उठाठेव करू नये या मताचा मी आहे. वंदे मातरम 1932 साली ज्या स्वरूपात घटना समितीने सुद्धा स्वीकारलं त्यानंतर, आणि आधी काँग्रेस वर्किंग कमिटीवर नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल असे लोक होते, आणि त्यांनीही वंदे मातरमची 2 कडवी अधिकृतपणे स्वीकारली. ती भाजपला मान्य का नसावीत? त्यांना ती मान्य असायला पाहिजे, कारण यांचा स्वातंत्र्याशी संबंध नाही, स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही. यांनी कधी वंदे मातरमची गर्जना केली नाही. जे वंदे मातरम करत फासावर गेले त्यांचा यांचा काही संबंध नाही, आणि आता हे नसती उठाठेव करतायत. या देशामध्ये कोणीही वंदे मातरमला विरोध केलेला नाही हे लक्षात घ्या. जंतर मंतरवर मुलं वंदे मातरम गात असताना त्यांच्यावरती पोलिसांनी लाठी हाणला. हे फक्त ब्रिटिश काळामध्ये होत होतं. जंतर मंतरवर मुलींचे घोळके वंदे मातरम गात होते आणि पोलिसांनी येऊन त्यांना लाठ्या मारल्या, त्यांच्यावर पॅलेट गन चालवल्या, आणि हे आता पुण्यामध्ये वंदे मातरम गात आहे. यांच्या बापदाद्यांचा एक तरी कोणी वंदे मातरम गात फासावर गेलाय का? कशालाही ढोंग करताय.
राहुल गांधी पुण्यात येत आहे, राहुल गांधी पुण्यात येत आहेत, तुम्ही स्वागत नाही करणार का? कारण तुमच्या मित्र पक्षातल्या आमदारांनी त्यांच्या स्वागताचे शहरात बॅनर लावले, त्याची चर्चा सध्या सुरू आहे रोहित पवारांनी. बघा, रोहित पवारांनी बॅनर जरी लावले असले तरी राहुल गांधी जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून आम्ही त्यांचे समर्थक आहोत. मी पहिला माणूस आहे की राहुल गांधी हाच देशाचा नेता आहे सांगणार. तेव्हा लोक मलाही वेळात काढत होते आणि राहुलजींनाही पप्पू म्हणत होते. तेव्हा मी एकटा होतो माझ्या पक्षामध्ये आणि बाहेर राजकारणात की हाच देशाचा नेता आहे आणि हा देशाचं नेतृत्व करेल. आता होर्डिंग बिल्डिंग लावतात जवळीकता वाढली असं असू द्या. रोहित पवारांची आणि हो, पण चांगली गोष्ट आहे ना, तर चुकीचं काय? ते काँग्रेसमध्ये जातील अशी चर्चा. कोण? नाही नाही, रोहित पवार असं काही नाही. म्हणून त्यांची जवळीक वाढली. असं राहुल गांधींच्या या सगळ्या कार्यक्रमाची धास्ती भाजपने घेतली का म्हणावं लागलं? कारण अहो, भाजप हा जो आहे हा डरपोक लोकांचा पक्ष आहे. सत्तेची कवचकुंडलं आहेत म्हणून त्यांची थोडंसं ही दादागिरी दिसते. ज्या दिवशी सत्ता जाईल त्या दिवशी 90% भाजपा बिळात गेलेला असेल. वर्षभर बाहेर पडणार नाहीत ते घरात. भारतीय जनता पक्षाला तुम्ही फार शूर पक्ष किंवा राष्ट्रभक्त पक्ष मानून फार चूक करताय. ही भीती आहे त्यांच्या मनातली, राहुल गांधींनी निर्माण. हो, राहुल गांधीविषयी भीती आहे. उधळून लावणार म्हणजे का उधळून लावणार? ते विद्यार्थ्यांशी बोलतात म्हणून उधळून लावणारच का? राहुल गांधींचा कार्यक्रम उधळून लावण्याची भाषा जर कोणी करत असेल तर तो दहशतवाद आहे. आणि अशा प्रकारची भूमिका घेणाऱ्यांवरती पुणे पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाई केली पाहिजे. राहुल गांधी या देशाचे विरोधी पक्षनेते आहेत. ते या देशातल्या विद्यार्थ्यांशी पुण्यातल्या बोलत आहेत, खास करून विद्यार्थिनीशी बोलत आहेत. नारी शक्ती वंदना नावाचं बिलावर तुम्ही सातत्यानं आम्हाला आव्हान देत आहे आणि नारी शक्ती जमते आहे राहुल गांधींच्या स्वागताला, त्यांच्याशी संवाद करायला, आणि तुम्ही तो कार्यक्रम उधळून लावायच्या गोष्टी करताय. याला महाराष्ट्राच्या भाषेमध्ये गांडूगिरी म्हणतात. काँग्रेसच्या 60 लोकांवर गुन्हे दाखल झालेत, पण जो राडा झालाय तो काँग्रेस विरुद्ध भाजप म्हणजे NSCI विरुद्ध अभाविप. मग अभाविपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले नाही. अभाविपीवरती ते करणार नाही, कारण इकडल्या पोलीस आयुक्तांचा तुम्हाला इतिहास माहिती असेल काय आहे तो राजकीय. मला सांगायला नको. नागपूर असेल, पुणे असेल, काही प्रमुख शहरामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा मिळून जे पोलीस आयुक्त नेमलेले आहेत त्याच्यामध्ये पुण्यातले पोलीस आयुक्त आहेत. आणि काँग्रेसवरती हल्ला केला व काँग्रेसवरती गुन्हे दाखल केले. काँग्रेस हा सुद्धा एक चळवळीतला पक्ष आमच्याप्रमाणे आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून ते रस्त्यावरती आहेत. मला असं वाटत नाही की काँग्रेसचे कार्यकर्ते घाबरतील यांना. नवनाथ बंधूंनी आज आरोप केला आहे की हे जे राहुल गांधींचा आजचा सगळा पुण्यात दौरा आहे हे पेड मॉडेल आहे. दुसरं काय आहे? सर पैशाची गुण पण गोष्ट आहे. मंचर डेअरीमध्ये जो भेसळीचा प्रकार झाला त्यामध्ये मला काय माहीत नाही हा विषय. मला कशाला मंचर डेअरीचा मोठा विषय तर विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा तुमच्या मुंबई अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सूडबुद्धीने शिवसेनेच्या नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र रद्द करून आमची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र त्यांचं मूळ गाव पालघरमधून त्यांना तहसील कार्यालयानं दिलं आहे. त्यांच्यासमोर ज्या उमेदवार होत्या ज्यांनी ही तक्रार केली आहे त्यांचं प्रमाणपत्र कोकणातल्या वैभववाडीचं आहे. ते सुद्धा संशयास्पद आहे. शिंदे गटाचं साधारण 25पेक्षा जास्त भाजपच्या नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यांचा एकही माणूस अद्याप डिस्क्वालिफाय झाला नाही, मग केला जात नाही. पण शिवसेना, काँग्रेस किंवा अन्य पक्ष विरोधातले आहेत त्यांचं केलं जातं. त्याचं तुम्हाला कारण स्पष्ट आहे. की वेगाने कारवाई केली जाते. फक्त काँग्रेसच्या शिक्षण संस्थेतीलच विद्यार्थ्यांचं मला असं वाटत नाही. बघा, मोदींच्या कार्यक्रमाला कुठून लोक आणतात, अमित शहाच्या कार्यक्रमाला कुठून लोक आणतात. ही वेळ राहुल गांधींच्या कार्यक्रमावरती येत नाही. राहुल गांधी हा एक लोकप्रिय नेता आहे तरुणांमधला. मोदींच्या आणि अमित शहांच्या खुर्च्या रिकाम्या असतात हल्ली, आपण पाहिलं असेल.
तेव्हा जे काम तुम्ही करता पैसे देऊन लोक आणणं किंवा अंगणवाडी सेविकांना आणणं किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना जबरदस्तीनं आणणं पैसे देऊन आणणं याची गरज राहुलजींना लागत नाही. आंबेगावात एक अंगणवाडी सेविका आहे आणि त्यांनी पोषण आहाराची जी आहे ती पोलखोल केली आणि त्यांना निलंबित करण्यात आलंय. व्हिडिओ काढून काल हा त्यांनी हा व्हिडिओ विषय केला हा आणि विषय माझ्या कानावर आला. मी त्यात लक्ष घालणार आहे. त्या ज्या सेविका आहेत त्यांना मी भेटणार आहे लवकरच. रायगडमध्ये कोण घाबरलाय? भाजप आहे. भाजप हा कायम घाबरलेलाच पक्ष आणि भेदरलेला पक्ष आहे. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. यांनी कधीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशाच्या रक्षणासाठी शौर्य गाजवलीची इतिहासामध्ये उदाहरणं नाहीत. परवा जे ऑपरेशन सिंदूर केलं त्यातही ते घाबरले आणि ट्रम्पने डोळे वटारल्यावर पळून गेले. ऑपरेशन सिंदूर थांबवलं. ह्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता भारतीय जनता पक्षाकडून? आता हा त्यांचा सत्तेतला शेवटचा काळ आहे. 2029च्या आधीसुद्धा यांची पडझड होऊ शकते. अशा प्रकारचं वातावरण देशात आणि जगात आहे. सर, ठाण्यामध्ये जो पालघरमध्ये जे शालेय पोषण आहार आहे तोच निकृष्ट दर्जाचा असल्याचा अहवाल समोर आलेला आहे. शासन कारवाई काहीच होत नाही. आता तुकाराम मुंडे एफडी आयुक्त आहेत, पण ह्या अहवालात काहीच होत नाही. संशय व्यक्त केला जात आहे सर मुंडेंच्या ABVPने त्यांच्याविरुद्ध आंदोलन केलं पाहिजे. जे इथे गुंडगिरी करतात पुण्यात त्यांनी हे अशा प्रकारचे विषय घेऊन सुद्धा आंदोलन केलं पाहिजे. त्यांचं सरकार मुलांना विष खायला घालत आहे. विष, बरं का? त्याच्याविरुद्ध का नाही आंदोलन करत? त्याच्याविरुद्ध आम्ही आंदोलनं करायची या मुलांसाठी, तरुणांसाठी. हां, उत्तम शाळा निर्माण व्हाव्यात यासाठी अभिजित दिप्के आंदोलन करतायत. उद्या आदित्य ठाकरे हे मुंबईतली मैदानं वाचवावीत यासाठी तिरंगा यात्रा काढतायत. हे ABVPला का सुचत नाही? मुंबईतली मैदानं देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महानगरपालिका अमराठी बिल्डरांच्या घशात घालत आहे. शेकडो एकरची मुलांना खेळायला मैदानं नाहीत मुंबईच्या, महाराष्ट्राच्या राजधानीत. उद्या तिरंगा यात्रा त्यासाठी काढली जाते आदित्यजींच्या नेतृत्वाखाली. असं गोगावलेंची या जयंतीला आकर्षित करण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष सध्या एक आपलं आव्हान करतात, प्रोग्राम आखतात. मी मोहन भागवतांनी तो काय संवाद केला, नंतर आता राहुलजी हे करतात छात्रवृत्ती घेऊन. बघा, या देशातला तरुण हाफ पॅन्ट घालायला तयार नाही, एवढंच मी सांगू शकतो. सर, गोगावलेंचे- महायुतीचा एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. महायुतीच्या पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून हा कार्यक्रम आयोजित. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.